महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा कोसळला त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलं की यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा देखील सोडला नाही। असे अनेक प्रकल्प आहेत जे या सरकारने केले आणि त्यात रस्त्याला भेगा पडण्यापासून जमीन खचण्यापर्यंत अनेक प्रकार झाले। काल परवा पुण्यामध्ये अख्खा ट्रक जमिनीत गेला, विहिरीत गेल्यासारखा गेला। त्याची आपल्याला क्लिप पाहायला मिळाली असेल। त्यामुळे मागच्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकल्प 10,000 कोटीचा, टेंडर काढायचं 10,000 कोटीचं, द्यायचं 14,000 कोटीला आणि 4,000 कोटीचा मलिदा घ्यायचा, अशी पद्धत अनेक प्रकल्पामध्ये सध्या चालू आहे। या सरकारला न मागता रस्ते देण्याची सवय आहे। का? तर त्यांना त्यातनं काहीतरी मिळवायचं असतं। शक्तिपीठाचा एक रस्ता जाहीर केला, सगळ्या देवस्थानांना जोडणारा रस्ता, कल्पना फार चांगली पण कोणी मागणी केलेली नव्हती। आणि ज्या भागातनं जाते त्या भागातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी जायला लागल्यावर ते जागे झाले आणि त्यांनी विरोध केला आणि मग नाईलाजाने न मागणी झालेला प्रकल्प सरकारने थांबवला। महाराष्ट्रामध्ये आज लोकसभेच्या आधी सरकार थोडंसं कडक होतं। लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सरकार घाबरलं आणि सरकारने तिजोरीचं दार बाजूला काढून ठेवलं। दार बाजूला काढून ठेवून म्हणेल ते आता सध्या देत आहेत। तुम्ही जर काही जाऊन भेटला सरकारच्या कुठल्या प्रमुखाला तर तो नाही म्हणणार नाही। तुम्हाला 2 मिनिटात दिलं। तुम्ही एखाद्याला काही मागितलं, नदी मागितली तर नदी देतील। तुम्ही सांगा आणि त्यांनी नाही नाही म्हणायची आता ताकदच उरलेली नाही यांची। आणि त्यामुळं या सरकारने अनेक प्रचंड चुका या काम करताना केलेल्या आहेत। आज महाराष्ट्रावर 8 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे। सरकारने आता एक राज्य सरकारच्या वतीनं रिझर्व्ह बँकेला पत्र दिलेलं आहे, अजून 1,25,000 कोटी, 1.25 लाख कोटी रुपयाचं आम्हाला कर्ज डिसेंबर आधी खर्च करायला पाहिजे। दर आठवड्याला 4-6 हजार कोटी रुपये याप्रमाणे हे आम्हाला कर्ज पाहिजे। म्हणजे हे जातील त्यावेळी महाराष्ट्रावर 8 लाखाचं नाही तर 9.25 लाखाचं कर्ज चढवून हे सरकारमधून बाहेर पडतील। त्यामुळे सगळं काही आहे ते लाडक्या खुर्चीसाठी आहे हे विसरू नका। आज सरकारच्या तिजोरीतून काही द्यायचं असेल, काही योजना केली असेल तर आजपर्यंत सरकारने कधी जाहिरातीपेक्षा पलीकडे जाऊन काय कधी केलं नाही। पण या सरकारने 300 कोटीच्या जाहिराती केल्या आणि योजना दूत म्हणून आता 10,000 रुपये पगाराचा माणूस नेमलेला आहे। तो तुमच्या घरी येऊन घरात बसणार आणि सांगणार की या योजना आमच्या सरकारने केल्यात, मत तुम्ही आम्हाला द्या। त्यामुळं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये योजना दूत माणसं यांना आत्मविश्वास एवढा यांनी गमावलेला आहे की आम्ही एखादी योजना जाहीर केली तर ती लोकांनी स्वीकारली की नाही हे तपासण्यासाठी आणि लोकांपर्यंत ती योजना पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्रात 10,000-20,000 योजना दूत नेमायचा प्रस्ताव त्यांनी केला, नेमायलाही सुरुवात झालेली। पण त्यांना 4 महिन्याची मुदत आहे। 4 महिन्यानंतर योजना दूत घरी, हे पण घरी, आणि योजना मात्र आपल्या सगळ्यांच्या हवाल्यावर सोडून जाणार आहे। आता हे अनेक ठिकाणी फिरतात, त्या ठिकाणी भाषण करतात आणि सांगतात की आम्हाला मत द्या, आम्हाला जर मत नाही दिलं तर ह्या सगळ्या योजना तुमच्यासाठी सुरू केलेल्या आहेत त्या बंद पडतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.